ठाणे महानगरपालिका निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे। या अनुषंगाने नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी ठाणे नगर पोलीस हद्दीमध्ये भव्य रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या आदेशाने रूट मार्चची सुरुवात सायंकाळी करण्यात आलेली होती। ठाणे नगर पोलीस स्थानकापासून या रूट मार्चची सुरुवात झाली। गोल्ड सिनेमा, माटे चौक, अशोक टॉकीज, दत्त मंदिर, सिडको बस स्टॉप, ठाणा कॉलेज, दादोजी कोंडदेव स्टेडियम, महागिरी, हवा मंजिल, पोलीस स्कूल्स, खारकरआळी, महाजनवाडी हॉल, जांभळी नाका, कोपिनेश्वर मंदिर यांसह हा रूट मार्च पुन्हा ठाणे नगर पोलीस स्थानकामध्ये समाप्त झाला। या रूट मार्चमध्ये नौपाडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संभाजी जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगत चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत चौधरी, पोलीस निरीक्षक प्रताप भोसले, पोलीस निरीक्षक द्वारका डोके यांच्यासह आरसीपी प्लाटूनचे 1+10, एसआरपीएफ प्लाटूनचे 1 ते 15 अंमलदार, ठाणे नगर पोलीस ठाण्याचे 8 अधिकारी, 40 अंमलदार सहभागी झाले होते। एकूण 10 अधिकारी आणि 75 अंमलदार या रूट मार्चमध्ये उपस्थित होते।